मजदास करे त्यांचा मजदास करे त्यांचा संत दासांच्या दासाचा मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी नीच व्रते काम परिमुखे तुझे नाम मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी तुका म्हणे सेवे माझे संकल्प बेचावे मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जगननिहित पानी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंदनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन सरे चरणा संताजिया गुरुरे चरण संता जिया पांडुरंगा कृ प्रथम नमन दुसरे चरणा संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजते जस्फुरदे प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति बुधारा सुपान्दिवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्वैत्रे जननी दिवाचे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारुणी आता मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अतुलितबलधामं हेमशिलापदेहं धनुजवनकृशानुं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिदानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि शरदिन्दु समाकारे प्रब्रह्मस्वरूपिणि वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती आता मज साय येते करावे देवा करावे देवा तुझे सेवा सकळ गोवा तुझे सेवा सकळ गोवा आता मज साय येते करावे देवा आता मज साय येते करावे देवा तुझे गे सेवा सकळ गोवा उगवणी मस्तक माझा पायावरी
या वारकरी संतांच्या मजदास करी त्यांचा संत दासाच्या दासाचा मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सभिकरिता घेतलेला अभंग महाराष्ट्रातील थोर साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे आणि वारकरी संप्रदायाच्या कलशीस्थानी असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा मागणीपर प्रकरणातील अभंग असून आजच्या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय देवाकडे मागणं मागतात. विठ्ठला 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 जगद्गुरु तुकोबरायची आज देवाकडे मागणी आहे. जगद्गुरु तुकोबराय देवाकडे आजच्या अभंगाद्वारे दास्यत्वाचं मागणं मागतात. जगद्गुरु तुकोबराय देवाला मागतात, देवा मला द्यायचंच असेल तर एक दे. मजदास करी त्यांचा संत दासाच्या दासाचा संतांच्या दासाच्या दासाचं दास्यत्व माझ्याकडे दे. आणि असं जर दास्यत्व माझ्या जीवनामध्ये जर मला प्राप्त झालं, हे जर मला मिळत असेल तर हे दास्यत्व भोगण्याकरता मला या ठिकाणी किती कल्प जन्म घ्यावा लागला तरी तो मी सुखाने घ्यायला तयार. एवढंच नाही, तुकोबराय या ठिकाणी सांगतात की नीच व्रती काम, नीच काम करण्याची वेळ जरी माझ्यावर आली तरी चालेल, देवा त्यामध्ये एक सुख मला मिळेल. परिमुखी तुझे नाम, तुझं नाम माझ्या मुखामध्ये येईल आणि एवढीच माझी अपेक्षा आहे. माझ्या जीवनामध्ये जे संकल्प जे या ठिकाणी होतील तयार का नाही, ते माझे संकल्प सेवेकरताच तयार होतील आणि ते तो या ठिकाणी पूर्ण करावे अशी जगद्गुरु तुकोबराय देवाकडे मागणी मागतात. विठ्ठला विठ्ठला कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अत्यंत अवश्य आहे. सर्वांना ज्ञात आहे पण वक्ता या ज्ञात्याने आज या ठिकाणी मौजे पिंपळटक्का गेल्या अनेक वर्षापासून चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, शिव महापुराण कथा, सुंदरसं या ठिकाणी अन्नदान. महाराज काय गोड अन्नदान या ठिकाणी करतात महाराज. गेल्या वर्षी पण मी पाहिलं, काय पंक्तीला लोक होते महाराज, काय पंक्तीला लोक होते. हे का नाही बाबा, काय पंक्तीला लोक होते महाराज. मला येता येणं गेलो आतमध्ये. का नाही नाही विठ्ठला विठ्ठला एवढं अन्नदान, एवढं अन्नदान. ठीक आहे महाराज, गोड आहे अन्नदान या ठिकाणी सप्ताहामध्ये असावं का नाही. कारण भजन करायचंय महाराज. भजन केलं तर त्या ठिकाणी खायलाही लागेल ना. पण महाराज भजन आणि भोजन, काय भजन आणि भोजन, भजनाला मात्रा नाही महाराज, पण भोजनाला काय मात्रा आहे. भोजन हे मात्रेमध्ये असावं आणि हे भजनाला मात्रा नसावं. पण आपलं उलट व्हायलंय महाराज. भजनाला मात्रा झालाय
आणि भोजनाला मात्राच राहिला नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. हो. सुंदर असं अन्नदान आहे. गोड या ठिकाणी खरं पाहता या असल्या वातावरणामध्ये सुद्धा, कारण तुमचा सप्ताह म्हणजे पावसाळ्यातला सप्ताह आहे महाराज. सोपं नाही पावसाळ्यामध्ये सप्ताह करणं, आहे का नाही? असं वाटायला ह्या पावसाने तर आता असं करावा, गाड्या एकावन्न वड्या घ्यावा का काय काय माहिती. असली गत झाली महाराज, का नाही? काय मुंबईमध्ये वातावरण कुठेही बघा महाराज, कोल्हापूर असेल, मुंबई असेल, नांदेड असेल, असली परिस्थिती झाली. रस्त्यावर तर गाड्या चालच नात, होड्या चालायला लागल्या. गल्लोगल्ली होड्या चालल्या. मग आता गाड्या ऐकून होड्या घ्यावा का? पण एवढ्या पावसाळ्याच्या वातावरणामध्ये सुद्धा गेल्या नानांनी मला सांगितलं 57 वर्षाची परंपरा, का नाही? गेल्या 57 वर्षापासून चालू असलेला हा सुंदर असा हा अखंड हरिनाम सप्ताह, सुंदरसं मार्गदर्शन आहे सप्ताहाला. तुम्ही गावकरी मंडळी तन मन धनाने या सप्ताहामध्ये सर्व या ठिकाणी कष्ट घेतात. आणि तसेच या ठिकाणी आमचे नवनाथ महाराज यांचं या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन आहे. आणि या वारकरी संप्रदायातलं भीष्मतुल्य नेतृत्व जे आहे महाराज आमचे जिजा, या जिजाच्या मार्गदर्शनाने हा गेल्या अनेक वर्षापासून महाराज, खरं पाहता आता जिजाची अवस्था, मला बाबाने आज सांगितलं की जिजाची शताब्दी झाली केली, ऐका नाही 2 वर्षाखाली इथेच परिसरामध्ये कोणत्या तरी गावाने जिजाची शताब्दी केली. म्हणजे 100 ओलांडले जिजाने, पण तरी सुद्धा महाराज हातातला टाळ जिजाने टेकला नाही. आणखीन खाली, का नाही? हातातला टाळ टेकला नाही. कारण जीवनच असं आहे महाराज, उरले ते हरी तुम्हा समर्पण. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि या जिजाच्या सानिध्यामध्ये तुम्हा सर्वांचं त्यांना सहकार्य आहे. आणि तसेच कार्यक्रमाकरता आज महाराष्ट्रातील बडी बडी मंडळी या ठिकाणी आहे. एक एकावनी बडी रे असे सुंदर गायक वादक आपल्या कार्यक्रमाला लाभलेले आहेत. सुंदर. आता आज या ठिकाणी कोणाचं नाव घ्यावं कोणाचं ठाव, हे का नाही? एका म्हणता भले, का नाही? कारण आता एकाला चांगलं म्हणावं, का नाही? पण सुंदर या ठिकाणी एक एकावनी बळी असणारे, कारण वारकरी संप्रदायाची सेवा करणारी ही माणसं आहेत महाराज, का नाही? पुन्हा अशी सेवा आहे महाराज, निष्काम सेवा करणारी माणसे. गोड या ठिकाणी परिसराचं वैभव आहे. सुंदर टाळकरी गायक वादक या ठिकाणी उभे आहेत. सर्वांनी आता या ठिकाणी जिजाबरोबरची सुद्धा मंडळी आहे. आमचे महाराज आहेत, आमचे पुरुषोत्तम महाराज कोटुळे, या परिसराचं वैभव आहे. आमचे चिलगर महाराज सुद्धा या ठिकाणी कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत. सर्व गावकरी मंडळी आहे. माझे छोटे बंधू सोपान महाराज चव्हाण आज या ठिकाणी ज्यांनी चाल गायली. परत आपल्या सप्ताहाला ज्यांची आवर्जून म्हणजे आपल्या सप्ताहाला जे येतात असे आमचे वारकरी संप्रदायातलं जडबड असणारं रत्न, का नाही महाराज? कारण बाबांनी सुद्धा जिजाच्या हाताला हात धरूनच या ठिकाणी परमार्थाची वाटचाल केलेली आहे. सुंदर असं माजलगाव तालुक्यामध्ये महाराज गायक वादक मंडळीला कमीच नाही महाराज. महाराज मंडळी आहे, गायक आहेत आणि वादकही आहेत. आणि विशेष म्हणजे वारकरी संप्रदायावर प्रेम करणारी ही मंडळी. वारकरी संप्रदायावर नुसता परमार्थ करायचा म्हणजे काही लोभा करता नाही करायचा, हा सेवा म्हणून हा परमार्थ करायचा, अशी मंडळी आमचं मार्गदर्शक, आम्हाला गुरुतुल्य असणारे आमचे गाता कंठस्थ सुभाष महाराज उगे आहे. आमचे पुरुषोत्तम महाराज आहे. सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत. गोड संस्थेतील विद्यार्थी मंडळ, गावातले काम अशोक महाराज यांच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी मंडळ. आणि वाजवण्याकरता त्रास बघायचेच काम नाही महाराज. पक्वत वाजत होते, मला वाटत होते एखाद्या डोंगरावरचा दगड खाली येऊ नये मी जरा. सोपं नाही का? तुम्ही म्हणले महाराज माग एकदा आलता म्हणून, सोपं नाही असला पक्वाद या ठिकाणी. आता हे इंद्र चंद्र आहे, हे का नाही? एक एकूण इंद्र आहे आपला, एक एकूण सूर्य आणि एक एकूण चंद्र आहे महाराज. आणि ते तर आता काय लाडाचा जावं याला सासरवाडीला युवराज महाराज म्हणजे काय, मला तिथूनच कळालं सासरवाडी आणि सासरवाडीला जावं येणार आहे का नाही. आता जावयाचा थाट म्हणल्यानंतर काय ना, आता आज आम्ही जावयाच्या पंक्तीला आहेत. पुन्हा विशेष म्हणजे आज जावयाच्या पंक्तीला आहेत बघा. त्याच्या बरोबर आमचाही काही
म्हणजे बाकी काही नाही बरं का. विठाला 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 विठाला. गोड या ठिकाणी मंडळी आहे, सर्व वारकरी मंडळी कार्यक्रमाकरता उपस्थित आहे. गोड या ठिकाणी साऊंड सिस्टीम आहे. काही सांगायचीच गरज नाही, अशी साऊंड सिस्टीम आहे महाराज. मग त्यांना जसं वाजवताना कोणाला काय आवाज द्यायचा, गातानी कसा द्यायचा, सुंदर या ठिकाणी सिस्टीम आहे. सर्वांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो. प्रभो तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चितसे भक्ती, मनोनी बोल जरी गंगावती, तरी स्वीकारालकी. आणि खरं पाहता तुमच्यापर्यंत इथे येण्याचा योग ज्यांच्यामुळे आला, गेल्या वर्षीही या ठिकाणी माझं येणं झालं आणि याही वर्षी मला तुम्ही बोलावलं, ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येणं झालं. आमचे सुशील भैया, आमच्या ती जरी इथली असले पण त्यांचं जास्त राहणं कुठं असेल तर आमच्या तालुक्यामध्ये, का नाही, आमच्या कारखान्याला येते नाही. आणि म्हणून आमचे सुशील भैयांनी या ठिकाणी मला याही वर्षी बोलवलं. तुम्हा सर्वांच्या वतीने, कमिटी असेल, सर्व गावकरी मंडळी असेल, सर्वांच्या वतीने या ठिकाणी येण्याचा योग आला. जे या ठिकाणी मला माझे मौलिक ज्ञानोपर आहे, तुकोबर आहे, पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने जे या ठिकाणी बोलता येईल, जसा या अभंगाचा भाव मला या ठिकाणी निर्माण करता येईल, तुम्ही या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न करील. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आज या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय देवाकडे मागणी मागतात. खरं पाहता सप्ताहाचा 7वा दिवस, आणि 7वा दिवस म्हणलं की 7 दिवस केलेली सेवा, आणि या सेवेचं फळ म्हणून काहीतरी देवाकडे मागणं मागावं. पण महाराज, वारकरी संप्रदायामध्ये जर विचार केला, संत आणि मागणं यांचं समीकरणच जुळत नाही. बरोबर आहे की नाही? संतपणा आणि संतांच्या ठिकाणी मागणेपणा हे समीकरण जुळत नाही. कारण जिथे संतपण आहे तिथे मागणे पण उरत नाही, आणि जिथे मागणे पण आहे तिथे संतपण राहत नाही. विठ्ठला विठ्ठला. कारण जे मागतात त्यांना संत म्हणताच येत नाही महाराज. काय? जे मागतात त्यांना संत म्हणता येत नाहीत, आणि जे संत असतात ते कधीच देवाकडे मागत नाही. तुका म्हणे जीव भाव देवा पायी, 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 तुका म्हणे जीव भाव देवा पायी. घेऊनिया पायी न मागती, घेऊनिया पायी न मागती, साठविला राय हृदय संकोचे, साठविला राय हृदय संकोचे. साठविला राय हृदय तुका म्हणे जीव भाव देवा पायी, ठेवोनिया काही न मागती. जीव या ठिकाणी देवाच्या पायावर अर्पण करतील महाराज, पण देवाकडे काही मागणं मागत नाही. त्याला संत म्हणावा. संत हे देवाकडे काहीच मागत नाहीत. उलट जे मागतात त्यांचा या ठिकाणी संत धिक्कार करतात. बरोबर आहे? त्यांना काय म्हणतात? अरे ज्यांच्या जीवनामध्ये मागणेपणा आहे ना, त्यांचं जीवन कसं असेल तर ते लाजीरवाने लाजीरवाने. हात पसरी जिने धिगत्या, हात पसरी जिने धिगत्या, हात पसरी दिगजता, हात पसरी दिगजता. मने करी ब्रह्मांड ठेंगणे, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, करी ब्रह्मांड ठेंगणे, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे. हात पसरी जिने धिगत्या, धिगत्या
दिगजाचे हात पसरी दिले दिगजाचे हात पसरी दिगजाचे दिगजाचे हात पसरी दिगजाचे तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणी हात पसरी जिने दिगत्याचे तुकोबराय देवाला म्हणले देवा अरे ब्रह्मांडाला ठेंग न करण्याची ताकद तुझ्यामध्ये बरोबर आहे की नाही ब्रह्मांड ठेंग न करणे नाही नाही अनंत ब्रह्मांडे उदरी अरे ज्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांडे पण तो या ठिकाणी काहीतरी मागतो का नाही हा म्हणजे हात पसरी जिने दिगत्याचे याही पुढे तुकोबराय सांगतात भिक्षा पात्र अवलंबने जळो जिनेला जिरवाने जे भिक्षा पात्र या ठिकाणी अवलंबतात त्यांचं जिन या ठिकाणी लाजीरवाने मग जगद्गुरु तुकोबराय या ठिकाणी एवढा मागण्याचा धिक्कार करतात महाराज मग जगद्गुरु तुकोबराय देवाकडे मागणं मागतात मग तुकोबराय मागतच नाही का काही मागत नाही मागतच नाहीत का काही मागत नाही बोला बोला आज गुलाबजामुन खाल्ले हा बोला बोला आज गोड धोड खाल्लंय का नाही पण तिला काय रोज एकाचडी एक मिष्टान नाही महाराज का नाही आणि गुलाबजाम खाल्ल्यानंतर तर असं गुलुगुलू बोलायला पाहिजे कसं बोलायला पाहिजे का नाही महाराज बोला हा सांगा ना काही मागू नाही काही मागणे आम्हा अनुचित काही मागणे आम्हा अनुचित वडिला चिरित जाणत सो वडिला चिरित जाणत सो काही मागणे आमानुचित काही मागणे आमानुचित वडिला चिरित ताणत सो वडिला चिरित संत मागत नाही का काही मागत नाहीत महाराज काही मागणं संतांच्या दृष्टीने उचित आहे आणि काही मागणं या ठिकाणी कसं आहे अनुचित आहे तुकोबराय सांगतात आम्ही देवा तुझ्याकडे काही मागणार नाही का नाही काही मागणार नाही काही मागणे आम्हा अनुचित कारण वडिला चिरित जाणत सो आमची जी परंपरा आहे ना हा आमच्या परंपरेमध्ये आम्ही प्रपंचातलं कधीच देवाकडे मागितलं नाही महाराज वारकरी संप्रदायामध्ये जीवन जगत असताना काही माणसं एवढं मागतात एवढं मागतात एवढं मागतात महाराज परमार्थाच्या नावाखाली निस्ता लुटा रूपानं निस्ता लुटा रूपानं मी हे केलं मी ते केलं मला असंच करायचं मला तसंच करायचं नुसता लुटा रूपानं काही लोकांचा लुटा रूपानं काही लोक जेवढं लागतं तेवढं या ठिकाणी मागून घेतात जेवढं लागतं ना तेवढं या ठिकाणी मागून घेतात काही लोक परमार्थामध्ये जीवन जगत असताना दिलं तेवढं घेतात काय दिलं तेवढं घेतात महाराज दिलं तेवढं घेतात का नाही म्हणूनच काही लोक या ठिकाणी 57 वर्ष तुमच्या सत्तेला टिकले बरोबर आहे का नाही जिजासारखी माणसं हे का नाही काय परिस्थिती महाराज जिजाची खरं पाहता काय घरून काय लई हे नाही जिजा आणि आता तर होतं नव्हतं तेवढं नेलं चोरांनी नाही महाराज म्हणजे काही माणसं दिलं तेवढं घेतात पण काही माणसं दिलं तरी घेत नाही आणि काही माणसं महाराज उलट जे जवळच आहे ते या ठिकाणी परमार्थ करता लावतात 5 वर्ग या ठिकाणी परमार्थामध्ये देता काहीच न घेती देता काहीच न घेती देता काहीच न घेती देता काहीच न घेती देता काही न घेती देता काही न घेते देता काहीच न घेती देता काहीच न घेती
या देवा विना उदास चित्ते संत उदास चित्ते लोकिता मान धन करुणी दया देवा दिलं कितीतरी देण्याचा प्रयत्न केला महाराज, किती जरी. हा निळोबरायच्या प्रमाणे महाराज, देता काहीच न घेती संत उदास हे चित्ती. उदास असतात महाराज, दिलं तरी घेत नाही. मग तुकोंबर आहे या ठिकाणी म्हणतात, मग आमची काही परंपरा आहे, आमच्या परंपरेमध्ये आजपर्यंत या ठिकाणी प्रपंचातलं काहीच मागितलं नाही. प्रपंचातल्या मागणी करता, प्रपंचामध्ये महाराज काहीतरी मिळावा याच्याकरता परमार्थ नाहीच महाराज, परमार्थ याच्याकरता नाही. आणि देवाकडे आपण प्रपंचातलं मागून देवाकडे मिळतच नाही महाराज, नाही मिळत. आपण देवाकडे जर मला सांगा, आपण देवाकडे चाललो कशा करता चाललो, कशा करता महाराज? जो तो जातो प्रपंचातलं मागण्या करताच. काही गोष्ट तिथं गेले की काही ना काहीतरी देवाकडे प्रपंचातलं मागायचं. देव म्हणतो प्रपंचातलं माझ्याकडे मागूच नका, कारण प्रपंचातलं जर देवाकडे मागितलं ना, देवाने सांगितलं प्रपंचातलं देण्याचं माझ्या हातात नाहीच. अन्न मान धन अन्न मन धन हेत परता दिल परता दिल हेत परता दिल. अन्न मान धन हेत परता दिल हेत परता दिल. सगळ्या जीवनामध्ये कशाने प्राप्त होतात बाबा? अन्न कशाने? प्रारब्धाने. धन कशाने? प्रारब्धाने. मग धन जर प्रारब्धाने जर आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत असेल तर देवाकडे जाऊन काय उपयोगी महाराज? जे आपल्या नशिबामध्ये, जे आपल्या प्रारब्धामध्ये आहे ते आपल्याला मिळणारच ना. मग धन मान जर आपल्याला प्रारब्धाने मिळत असेल तर देवाकडे जाऊन त्याची मागणी करण्याची गरज नाही. प्रपंचातला आपण देवाकडे मागूच नाही, पण आपल्याला अशा सवय लागल्यात महाराज, जे तो जातो हो या ठिकाणी देवाकडे जातो, काय मागतो? काय मागतो? वाढावे संतान वाढावे संतान वाढावे संतान व्हावे धनधान्य ग्रही व्हावे धनधान्य ग्रही व्हावे धनधान्य ग्रही व्हावे ग्रही व्हावे धनधान्य ग्रही व्हावे धनधान्य ज्याची त्याची देवाकडे गेले की हीच मागणी. पोराचं लग्न होऊ दे, पोराचं लग्न होऊ दे, पोराचं लग्न होऊ दे. पोराचं लग्न होईना, देव कुठून पोरगी देईल? हा, ती ब्रह्मदेवाकडे गाठ. त्यानं जर मारलेली असली कुठं कुठं तर मिळणार नाही महाराज. वाढावे संतान आणि ग्रही व्हावे धनधान्य. धन मिळावं, धान्य मिळावं, पण संतांनी तुकोबरायनी हे मागणं नाही मागितलं महाराज. तुकोबराय देवाकडे प्रपंचातल्या गोष्टी कधी मागितल्या नाही महाराज. दिलं तरी घेतलं नाही. मी सांगून गेलो, छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराना दिला महाराज. काय आज महाराष्ट्रातले संत आहे, त्यांचा गौरव व्हावा, सन्मान व्हावा म्हणून जगद्गुरु तुकोबराया करता या ठिकाणी नजराना पाठवला, पण तुकोबरायांनी नजराना घेतला नाही महाराज.
नजराना पाठवला पण जगद्गुरु तुकोबर या ठिकाणी तो वापस केला. सोने रुपये अमृतिके समान माणिक पाषाण खडे जैसे तुमचे नको दिवट्या छत्री घोडे जेने तुझशी अंतर पडे नामची मज आवडे मज बापुडे मनोज का नको दिवटा छत्री घोडे जेने तुझशी अंतर पडे दिवट्या छत्री घोडे हे अंतर पडे नको दिवटा छत्री घोडे जेने तुझशी अंतर पडे नामची मज आवडे मज बापुडे मनोज दिवट्या छत्री घोडे का नको म्हणले जगद्गुरु तुकोबर हे धन? काय करायचं म्हणले मला देवा तू छत्रपतींना? महाराज तुम्ही जर मला हे धन दिलं काय काय हे दिल्यानंतर काय होईल काय होईल म्हणजे जेने तुझशी अंतर पडेल माझ्यात अंतर पडेल. देवातन जर आमच्यामध्ये जर अंतर पडत असेल सोनं सोनं गाडगा फिडगा नाही माती फिती नाही हा सोनं नाही ते बेंटेक्स नाही सोनं प्युअर हा काय किलो आहे सध्या किलो काय किलो आहे सोनं महाग कोट रुपये सोन्याचा भाव यायला लय माहिती आहे ना हा काय किलो आहे सध्या हा 10,000 रुपये तोला असल्यावर माझ्याकडे येऊ का हा हे का नाही किती 1 कोटी रुपये किलो सोन्याचा भाव किती 1 कोटी रुपये जो तोल्याचा भाव असतो तो किलोत गणला जातो आणि त्या ठिकाणी जर एवढं सोनं या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायकडे आलं महाराज नाही घेतलं कोणी तुकोबरायने नाही घेतलं. छत्रपतींना वाटलं कदाचित छत्रपतीने तुकोबरायची परीक्षा पाहिली महाराज छत्रपतीने तुकोबरायची परीक्षा पाहिली. छत्रपतींना वाटलं की कदाचित लोकांमध्ये या ठिकाणी तुकोबराय घेत नसतील. या ठिकाणी गपचिप ज्या शिळेवर तुकोबराय भजन करत होते बाबा रात्रीच त्या शिळेवर नेऊन या ठिकाणी त्या रत्नाची पिशवी ठेवली जे काही डब्बा वगैरे असेल ज्या वेळेस त्या शिळेवर ठेवला आणि मग जगद्गुरु तुकोबराय दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी भजन करण्याकरता आले पाहिलं तर या ठिकाणी सोन्याची पिशवी दिसली. जगद्गुरु तुकोबरायने विचार केला की या ठिकाणी घाण झाली आता या शिळेवर बसायचं नाही. जगद्गुरु तुकोबरायने शिळा बदलली दुसऱ्या शिळेवर जाऊन भजन करत बसले. शिळा त्या ठिकाणी बोलायला लागली शिळा बोलू लागली महाराज का माझा कंटाळा आला का आजपर्यंत माझ्यावर बसून या ठिकाणी भजन केलं पण आज या तुम्ही माझा या ठिकाणी त्याग केला. शिळा ज्या वेळेस असं बोलली ना त्यावेळेस तुकोबराय म्हणले अगं तुझ्यावर बसून मी या ठिकाणी आजपर्यंत भजन केलं पण आज तू बाटलीस
काय आज तू बाटलीस, तू बाटल्यामुळे मी तुझ्यावर या ठिकाणी बसू शकत नाही. महाराज त्या शिळेने दंडशी ती पिशवी खाली फेकून म्हणजे अशी हल्ली शिळ थैली खाली पडली. शिळा त्या ठिकाणी नदीकडे गेली, स्नान केलं आणि परत शिळा त्या ठिकाणी येऊन बसली. महाराज काय सामर्थ्य असेल जगद्गुरु तुकोबाराचं, काय सामर्थ्य असेल महाराज. आणि मग छत्रपती आले, तुकोबारायचे पाय धरले. महाराज परीक्षा घेतली आणि मग तुकोबारायांनी महाराज छत्रपतीच्या खांद्यावर हात ठेवला आणि छत्रपतींना भंडारा डोंगर दाखवला. ज्यावेळेस छत्रपतीच्या खांद्यावर हात ठेवून छत्रपतीला भंडारा डोंगर दाखवला, त्यावेळेस छत्रपतींना दाखवून दिलं की या सोन्याची गरज नाही, आमच्याकडं पर्वतच सोन्याचा आहे. काय आमच्याकडं पर्वतच सोन्याचा आहे. सोन्याचा पर्वत पर्वती पाषाण, सोन्याचा पर्वत, सोन्याचा पर्वत, पर्वती पाषाण, सोन्याचा पर्वत, तुकोबारायांनी दाखवून दिलं की आमच्याकडे या ठिकाणी सोन्याचा पर्वत, गर्भवती पाषाण, अवघे रानो रान कल्पतरू. सगळ्या रानामध्ये काय सोयाबीन आणि कापस नाही, ऊस नाही, कल्पतरू. अरे ज्या कल्पतरू तळवटी चौकोनी बैसला आणि काय उन्हे त्याला नवजाती दोरी जवळीता, नवजाती दोरी जवळीता, सामर्थ्य होतं तुकोबारायाकडं. अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी न जाळे दुरी दवडिता. कितीतरी त्या ठिकाणी लोटून देण्याचा प्रयत्न केला. ह्या रिद्धी सिद्धी काय महाराज या संतांकडे अहो सहज या ठिकाणी ओळख, त्या ठिकाणी पायावर लोळत होत्या संतांच्या. मग एवढं सामर्थ्य, मग देवा आम्हाला या ठिकाणी प्रपंचातलं काहीच तुझ्याकडे मागायचं नाही, अनेक काही नाही मागणे, सुख संपत्ती राज्य चालधने, साकडे न पडे तुझं जेणे, तुझे भक्ती विन माय बाबा. हे आम्हाला याच्यातलं काही नको. मग देवाला वाटत होतं तुकोबाराय प्रपंचातलं तर काही मागत नाही, पण देवाला वाटत होतं काहीतरी मागावं, काहीतरी मागावं. मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. देवाला अशी आशा होते की, कारण जेवढं त्या ठिकाणी ऋण झालं होतं की देवाने खाली मान घालावी. संत देवाकडे गेले की देव असा खाली मान घालत होता. ऋण असलेला माणूस खालीच मान घालतो महाराज, बरोबर आहे. ज्याच्याकडे ऋण आहे ना तो माणूस खालीच मान घालतो. देवाकबर या संतांचं ऋण झालं, देव खाली मान घालत होता, काहीतरी मागावं. आणि मग तुकोबारायाकडे पाहिलं, तुकोबारायाने देवाकडे पाहिलं. देव या ठिकाणी कासावीस झाला का नाही. आणि मग तुकोबारायाने देवाकडे असं मागणं मागितलं, देवा प्रपंचातली तर आम्हाला एकाही गोष्टीची अपेक्षा नाही, पण द्यायचंच असेल तर देवा एक दे. अभंगाच्या पहिल्या चरण दास करिता माझा दास करिता माझा
दासाचा रे संत दासा मगा होत कल्पवने मगा होत कल्पवने संत दासाच्या दासाला, संत दासाच्या दासाला, मगा होत कल्पवने, मगा होत कल्पवने, होत कल्पवने होत कल्पवने. देवा आम्हाला असं दे. मला या ठिकाणी द्यायचंच असेल तर दास्यत्व दे. बरं दास्यत्व हे असं तसं नाही मागितलं महाराज. दास्यत्व जे मागितलं ते कोणाचं मागितलं? संत दासाच्या दासाचा. हा. मला संतांच्या दासाचा दास कर, अशी जगद्गुरु तुकोबरायची मागणी. बरं मला इथं बसलेल्या सर्वांनी सांगा, तुम्हाला मालक व्हायला आवडतं का नोकर व्हायला आवडतं? शाबास. काय व्हायला आवडतं प्रत्येकाला? कसं आहे? हा? तुम्हाला सासू व्हायला आवडतं का सून व्हायला आवडतं? हा? हा? कसं आहे? सासू व्हायला आवडतंय, पण सासू होण्यासाठी काय पाहिजे? हा? सासू होण्यासाठी आधी काय पाहिजे? सून पाहिजे ना. सून आली तर सासू होता येतं, हे एक अर्थ. किंवा सासू होण्यासाठी आधी सून व्हावा लागतो. आधी सून झाली तरच या ठिकाणी सासू पदाचा ठिकाणी तुम्हाला मान मिळेल. पण आधी त्याच्याकरता सून होऊन त्या ठिकाणी लग्न झाल्यानंतर तिथं नांदावं लागल. ठीक आहे, तुम्हाला मुलगा व्हावा लागल, त्याच्यानंतर त्याला 21 वर्ष व्हावं लागती, आणि 21 वर्ष झाल्यानंतर पुन्हा त्याचं लग्न व्हावं लागल. आता तर लय अवघड झालंय. असं अवघड झाले मला तर कुठं गेलं तर तेच घरा नाही. पाहुण्या रवळे असं बेजार केलं महाराज. महाराज बघा ना आमच्या पोराला, त्याला बघितली की ते बघा ना आमच्या पोराला. जिकडं तिकडं जावा महाराज तेच सध्या. मला सांगायचं तात्पर्य, मालक होणं कोणालाही आवडतं, नौकर होणं कोणाला आवडत नाही. म्हणजे दास्यत्व कोणाला या ठिकाणी स्वीकारायला कोणी तयार नाहीये. दास्यत्व कोणालाच नको वाटतं महाराज. पण आज जगद्गुरु तुकोबरा या ठिकाणी दास्यत्वाची मागणी करतात, नौकर होण्याची मागणी करतात, सेवकाची मागणी करतात. मला द्यायचंच असेल तर देवा हे माझ्या जीवनामध्ये मला याच गोष्टी प्राप्त झाल्या पाहिजे. का जगद्गुरु तुकोबरा दास्यत्व मागता? तो कशामुळे दास्यत्व मागता? कारण तुम्ही पहा, दास्यत्व स्वीकारल्याशिवाय माणसाला मालक पद कधीच प्राप्त होत नाही. ठीक आहे, जसं सून झाल्याशिवाय सासू होता येत नाही, ठीक आहे, तसा सेवक नौकर दास्यत्व स्वीकारल्याशिवाय माणूस या ठिकाणी काय होऊ शकत नाही? मालक होऊ शकत नाही. मग मालक होण्याकरता त्या ठिकाणी दास्यत्व स्वीकारावं लागतं. आणि म्हणून या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय पहा, आणि दास्यत्वापणामध्ये जे मोठेपणा आहे महाराज, ते कशातच नाही. मोठेपणा जर अंगावर घेतला की कामच बिघडलं महाराज, कामच बिघडलं. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. जयांगी मोठेपण तया यातना कठीण. मोठेपणा सोपं नाही महाराज. मोठेपणा उपभोगताना त्या ठिकाणी अनेक यातना माणसाला भोगाव्या लागतात.
आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारा माहिती आहे, मोठेपणा जर या ठिकाणी घेतला तर नक्कीच त्या ठिकाणी दुःखच भोगावं लागतं. त्याच्यापेक्षा दास्यत्व स्वीकारून लहानपणा घेऊन मुंगी साखरेचा रवा, म्हणून दास्यत्व जगद्गुरु तुकोबारा या ठिकाणी स्वीकारतात. महाराज दास्यत्व स्वीकारत असताना पहा, ज्यांनी ज्यांनी दास्यत्व स्वीकारलं ते या ठिकाणी मोठे झाले, ते या ठिकाणी मोठे झाले. मला सांगा, आज हैबत बाबा ज्यांनी माऊलीची या ठिकाणी वारी काढली, पहिला सोहळा जो या ठिकाणी सुरू केला हैबत बाबाने, पण या हैबत बाबाने महाराज या ठिकाणी माऊलीचा दास म्हणून घेतलं. माऊलीचे दास हैबत बाबा झाले, पण महाराज ते दासापुरते त्या ठिकाणी राहिले नाही. माऊलीचे दास नाही राहिले, ते माऊलीच्या सोहळ्याचे मालक झाले. बरोबर आहे, माऊलीच्या सोहळ्याचे मालक झाले. ज्या हैबत बाबांनी माऊलीचं दास्यत्व स्वीकारलं, माऊलीच्या सोहळ्याचे मालक पहिले जर कोण असते तर ते हैबत बाबा आहेत. विठ्ठला विठ्ठला आणि मग त्या ठिकाणी कोणी असू द्या, कोणी असू द्या, महाराज दास्यत्व स्वीकारल्यानंतर माणसाला त्या मालकपणा त्या ठिकाणी प्राप्त होतो. एवढंच नाही महाराज, पहा, देव प्राप्त करण्याकरता दास्यत्वाचीच गरज आहे महाराज. देव प्राप्त होण्याकरता दास्यत्वाची गरज आहे. हनुमंतरायाला काय मिळालं नसतो, काय मिळालं नसतं. म्हणून देखिले रामचरण, म्हणून देखिले रामचरण, मनोनी देखिले रामचरण, मनोनी देखिले दास्यत्व स्वीकारलं. हनुमंते निकट दास्यत्व पै केले, दास्यत्व निकट हनुमंते, दास्यत्व निकट हनुमंते पै केले, बनवणे देखिले रामचरण. प्रभूचे चरण जर पाहायला मिळाले असतील तर दास्यत्वाने मिळाले महाराज, का नाही? बाकी सगळं मिळालं असतं पण प्रभूचे चरण पाहायला मिळाले नसते, देव भेटला नसता महाराज. परी हे दुर्लभ विठोबाचे पाय, हे पाय दुर्लभ आहेत महाराज. बाकीच्या सगळ्या गोष्टी भेटतील, पण विठोबाचे पाय इतक्या सहजासहजी मिळत नाही. त्याच्याकरता दास्यत्व स्वीकारावं लागतं. विठ्ठला विठ्ठला महाराज, पुराणामध्ये कथा आली पहा, दास्यत्व स्वीकारल्यानंतर त्याला त्या ठिकाणी मालकपद प्राप्त होतं. वृषप्रभा राजाची कन्या शर्मिष्ठा आणि शुक्राचार्याची मुलगी देवयानी, दोघी जणी मैत्रिणी असताना दोघी जणी जंगलामध्ये गेल्या. आणि जंगलामध्ये गेल्या असताना त्या ठिकाणी सुंदर असा तलाव होता आणि त्या तलावामध्ये स्नान करण्याकरता त्या ठिकाणी त्या गेल्या. अंगावरचे कपडे उतरले आणि कपडे उतरल्यानंतर तलावामध्ये प्रवेश केला. तलावामध्ये प्रवेश केल्यानंतर शर्मिष्ठा आणि देवयानी त्या ठिकाणी जंगलामध्ये पुरुषाचा आवाज कानी पडला आणि कोणीतरी पुरुष या ठिकाणी आहे हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर दोघेही गडबडीने बाहेर आल्या आणि बाहेर आल्यानंतर पटकन त्या ठिकाणी कपडे अंगावर घातले. आणि देवयानी आणि शर्मिष्ठा यांनी ज्यावेळेस कपडे अंगावर घातले पण कपडे घालताना बदल झाला. शर्मिष्ठेचे कपडे या ठिकाणी देवयानीने घातले आणि देवयानीचे कपडे या ठिकाणी शर्मिष्ठेने घातले, बदल झाला. आता देवयानी थोडी अभिमानी होती, कारण वृषप्रभा राजाच्या त्या राज्यामध्ये देवयानीचे वडील शुक्राचार्य या ठिकाणी यांच्याकडे संजीवनी मंत्र होता आणि या संजीवनी मंत्राच्या साह्यानेच वृषप्रभा राजाचं राज्य चालत होतं. आणि हे राज्य ज्यावेळेस चालत होतं त्यावेळेस महाराज त्या ठिकाणी म्हणून या देवयानीला अभिमान होता. आणि मग देवयानी शर्मिष्ठेला म्हणजे, अगं तू या ठिकाणी राजाची कन्या आहे, मी तुमच्या गुरुची मुलगी आहे, माझे कपडे घालण्याची तुझी लायकी नाही.
कोण म्हणली? देवयानी शर्मिष्ठेला म्हणली. आणि शर्मिष्ठा सुद्धा तिला म्हणली, अगं तुम्ही आमच्या तुकड्यावर जगता, तू माझे कपडे घालण्याची लायकी नाही तुला. पण महाराज दोघीची त्या ठिकाणी भांडण सुरू झालं. ज्यावेळेस दोघीचं भांडण सुरू झालं, आता भांडण असं लागलं. आता शर्मिष्ठा ही राजकन्या आहे आणि देवयानी गुरुची मुलगी आहे, म्हणजे ब्राह्मणाची मुलगी आहे. शर्मिष्ठा या ठिकाणी ताकद शर्मिष्ठेमध्ये राजकन्या होती, राजाचं रक्त होतं. तिने देवयानीला हिरीमध्ये ढकलून दिलं आणि घरी गेली. पण त्याच ठिकाणी जो पुरुषाचा आवाज होता तो होता ययाती नावाचा राजा. आणि ययाती नावाचा राजा महाराज ज्यावेळेस देवयानी त्या विहिरीमध्ये पडली त्यावेळेस ती आवाज येत होती, वाचवा, मला बाहेर काढा, मला बाहेर काढा. ययाती नावाचा राजा त्या विहिरीपाशी आला. विहिरीपाशी आल्यानंतर त्याने पाहिलं आतमध्ये या ठिकाणी कोणीतरी कन्या आहे. आणि मग या ययाती नावाच्या राजाने त्या ठिकाणी हात दिला. हात दिल्यानंतर याच देवयानीने ययातीच्या हातामध्ये हात दिला. आणि हात दिल्यानंतर वर ज्यावेळेस देवयानी आली त्यावेळेस देवयानीने ययातीला सांगितलं की आजपर्यंत परपुरुषाच्या हातामध्ये कधी मी हात दिला नाही, प्रथमताच तुमच्या हातामध्ये हात दिला आणि म्हणून आता मी तुमच्याशी लग्न करणार. आणि मग ययाती आणि देवयानी या ठिकाणी घरी गेले. घरी गेल्यानंतर परत देवयानीने आपल्या वडिलाला सांगितलं की बाबा आपल्याला हे राज्य सोडून जायचंय, एक क्षणही या राज्यामध्ये थांबायचं नाही, कारण या राजाच्या मुलीने शर्मिष्ठेने मला विहिरीमध्ये ढकलून दिलं, म्हणून आपल्याला इथे थांबायचं नाही. लगेच शुक्राचार्याने त्या ठिकाणी आपली वळकटी बांधली, पसारा बांधला आणि निघाले. शिपायाने राजाकडे गेले आणि राजांना सांगितलं, राजेसाहेब गुरु या ठिकाणी निघून जात आहे. राजेसाहेब पळत पळत आले. शुक्राचार्यांचे त्या ठिकाणी पाय धरले. महाराज जाऊ नका, काय चूक झाली असेल तर त्या ठिकाणी सांगा, पण तुम्ही माझं राज्य सोडून जाऊ नका. आणि मग शुक्राचार्यांनी देवयानीला विचारलं, देवयानी काय करायचं? देवयानीवर याचा निर्णय सोपवला. त्यावेळेस देवयानीने सांगितलं की मी आता या ठिकाणी यांची पत्नी होणार आहे आणि मी ज्या वेळेस यांची पत्नी होईल यांच्यासोबत यांच्या राज्यामध्ये मी जाईन त्यावेळेस शर्मिष्ठेने माझी दासी म्हणून माझ्या घरी यायचं. काय? शर्मिष्ठेने दासी म्हणून माझ्या घरी यायचं. महाराज राजाने मुलीपुढे हात पसरले. शर्मिष्ठेपुढे तिला सांगितलं की मुली तुझ्या हातात आहे, हे राज्य जर वाचवायचं असेल तर आता तुझ्या हातात आहे. तिने सांगितलं बाबा काही काळजी करू नका, मी या ठिकाणी दासी व्हायला तयार आहे. शर्मिष्ठा आनंदाने या ठिकाणी दास्यत्व स्वीकारून देवयानी आणि ययाती सोबत तिच्या घरी गेली. पण तिथे गेल्यानंतर महाराज आता स्वीकारलं दास्यत्व, पण देवयानी आणि राजा ययाती या दोघांना त्या ठिकाणी 2 मुलं झाली. देवयानीला राजापासून 2 मुलं झाली, पण शर्मिष्ठेला सुद्धा राजापासून 3 मुलं झाली. काय? शर्मिष्ठेला, कारण शर्मिष्ठा सुंदर होती, रूपवान होती आणि शीलवान होती, सुस्वभावी होती. देवयानी होती पण अहंकारी होती. दास्यत्व स्वीकारून आली, पण राजाचं मन या ठिकाणी शर्मिष्ठेवर गेलं आणि शर्मिष्ठेला सुद्धा त्या ठिकाणी 3 मुलं झाले. आणि मग नंतर देवयानीला ज्यावेळेस ही बातमी कळाली की दासी म्हणून आली आणि या ठिकाणी माझ्या मालकाशी या ठिकाणी संग केला, ही ज्यावेळेस गोष्ट आली बापाकडे गेली. बापाला सांगितलं बाबा माझा या ठिकाणी मला या ठिकाणी फसवण्यात आलं. आणि मग परत शुक्राचार्य त्या ठिकाणी या तिला शाप दिला, म्हातारा होशी. आणि त्याच टायमाला या ती म्हातारा झाला. पण महाराज या तिने एवढे भोग भोगून सुद्धा या ठिकाणी भोगण्याची इच्छा आणखी संपली नव्हती. या तिची भोगण्याची इच्छा संपली नव्हती. आणि मग त्या ठिकाणी या तिने सांगितलं तुम्ही जावयाला शाप दिला, हे चांगलं नाही केलं. मग शुक्राचार्याने सांगितलं या तुझ्या मुलांपैकी जो कोणी तुला आयुष्य देईल त्या ठिकाणी तू ते आयुष्य सुखाने घे, त्यांचं तारुण्य तुला प्राप्त होईल आणि तुझं म्हातारपण त्यांना जाईल. मला सांगायचं दासी म्हणून आली आणि मालक झाली, याच्यावर मला बोलायचं. आणि मग त्यावेळेस ज्यावेळेस या तिने विचारलं, देवयानीच्या मुलांना विचारलं, त्या ठिकाणी तिचा पहिला मुलगा होता यदूला विचारलं. यदूने सांगितलं मी तुम्हाला देऊ शकत नाही, माझं आयुष्य मी तुम्हाला देऊ शकत नाही. मग देवयानीच्या दुसऱ्या मुलाला विचारलं, त्यांनी त्या ठिकाणी आयुष्य दिलं नाही. आणि मग परत शर्मिष्ठेच्या मुलाकडे गेली. तिला 3 मुलं झाले होते. तिच्या पहिल्या 2 मुलांना विचारलं, पण तिने त्या 2 मुलांनी आयुष्य दिलं नाही. पण तिसरा जो मुलगा होता पुरू, मग पुरूला विचारलं
आणि आणि मग पुरुणी राहिलेलं आपलं आयुष्य या ठिकाणी ययातीला दिलं आणि ययातीचं आयुष्य आपल्याकडे घेतलं. पुरू म्हातारा झाला आणि ययाती तरुण झाला. आणि मग ययातीला कळालं की या ठिकाणी पुरुनी मला या ठिकाणी आयुष्य दिलं, देवयानीच्या मुलांनी मला आयुष्य दिलं नाही. यदूला सांगितलं की तुझ्या वंशामध्ये इथून पुढे तुला या ठिकाणी कोणी राजा होणार नाही असा शाप त्या ठिकाणी दिला. आणि पुरू त्या ठिकाणी राजगादीवर बसला. ज्यावेळेस पुरू राजगादीवर बसला, आता राजमाता कोण झाली? राजमाता कोण झाली? पुरू गादीवर बसल्यामुळे शर्मिष्ठा ही राजमाता झाली आणि देवयानी ही दासी झाली. आली होती दासी म्हणून, शर्मिष्ठा दासी म्हणून आली, पण त्या ठिकाणी काय मिळालं? राजपद त्या ठिकाणी प्राप्त झालं. आधी दास्यत्वच या ठिकाणी स्वीकारावं लागतं महाराज. जोपर्यंत आपण दास्यत्व स्वीकारत नाही तोपर्यंत आपण या ठिकाणी मालक होऊ शकत नाही. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देवा मला याच्याकरता मला काही नको, द्यायचंच असेल ना देवा तर दास्यत्व दे. आणि तुम्हाला सांगू का महाराज, माणसाने दासच व्हावं. एक तर देशाचा दास व्हावं, काय एक तर देशाचा दास व्हावं, नाहीतर संतांचा दास व्हावं, नाहीतर देवाचा दास व्हावं. याच्यापेक्षा दुसऱ्याचा दास होण्यापेक्षा मग आयुष्य संपलेलं बरं. काय जिनय महाराज, का रे खरं हो संसाराचा दास, रे खरं होते संसाराचा गारे खर होते संसाराचा दास, रे खरं होते संसाराचा दुःखाचे डोंगर भोगावया, भोगावया, दुःखाचे डोंगर भोगावया, भोगावया, दुःखाचे डोंगर भोगावया, भोगावया, दुःखाचे डोंगर भोगावया, भोगावया. का रे दास होशी संसाराचा खर, दुःखाचे डोंगर भोगावया. संसाराचा दास या ठिकाणी होतो. संसाराचा दास होऊन या ठिकाणी महाराज एवढं नाही, तुकोबराय काय बोलले, खर बोलले, खर ऐका नाही. का रे दास होशी संसाराचा खर, ऐका नाही. खर म्हणजे कोण? चार पायाचा आहे का नाही. खर म्हणजे चार पायाचा गाढव. मग एवढं या ठिकाणी गाढवपणा माणूस करतो. संसाराचं दास्यत्व त्या ठिकाणी नाही. याच्याही पुढे तुकोबराय बोलले महाराज, का नाही. एका अभंगामध्ये तर असं मला वाटतं असं बोलले की बायलेचा दास पित्राशी उदास आणि भीक भिकारी असं घालून येते, का नाही. म्हणजे बायकोचा दास होतो. संसाराचा तर होतोच होतो, पण बायकोचा सुद्धा दास होतो. बरं, बायकोचं दास्यत्व स्वीकारावं का? नाही स्वीकारावं, का नाही. म्हणून आणि मग हे दास्यत्व स्वीकारण्यापेक्षा अरे तरीच जन्मा यावे आणि दास विठोबाचे व्हावे. धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. आता विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. विठोबाचे दास या ठिकाणी व्हावं. धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. किंवा नाथ बाबा सांगतात, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा,
तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे. है की नाही, माऊलीचा दास या ठिकाणी नाथ महाराज म्हणून घेतात. म्हणून संतांचं दास म्हणून माणसाने घेतलं पाहिजे. संत तुमचे दासीचा दास करून ठेवा, तुमचे दासीचा दास करून ठेवा, तुमचे दासीचा दास करून ठेवा, तुमचे दासीचा दास करून ठेवा. दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात, देवा मला दुसरं काही नको. संत भावी माझी आस, हीच माझी आई आस, हीच भावी माझी 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 आस. जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी, पंढरीचा जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास, हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. दास्यत्व या ठिकाणी स्वीकारतात. हा मजदास करी त्यांचा, संत दासांच्या दासांचा, संतांच्या घरचं दास्यत्व. महाराज गाऊबाने नाथ बाबाचं दास्यत्व स्वीकारलं. कशा करता गेले हो गाऊबा? कशा करता? फक्त पुरणपोळी खाण्याकरता. नातांच्या घरी पुरणपोळी खाण्याकरता गाऊबा गेले महाराज. दास्यत्व बोलून काय केलं नाताने? नाताने काय काकडा केला नाही, हरिपाठ केला नाही, प्रवचन सुद्धा ऐकलं नाही. रामायण सांगत होते नाथ बाबा, ते रामायण पण गाऊबाने ऐकलं नाही. फक्त पोळी आहे का नाही, फक्त पोळी खायची आणि आराम करायचा. पण फक्त एकच होतं मुखामध्ये, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. फक्त नाथांचं भजन केलं महाराज. काय पद प्राप्त झालो. ज्यावेळेस नाथांना समाधी घ्यायची वेळ आली, रामायणातला युद्धकांडाचे 40-42 अध्याय लिहिले महाराज. आता बाकीचं रामायण लिहायचं कोणी? मोठमोठ्या लोकांना वाटलं आता आमचा नंबर लागतो की काय, आमचा नंबर लागतो की काय, आमचा नंबर लागतो की काय. महाराज नुसती पोळी खाण्याकरता गेलेले गावबा राहिलेलं रामायण पूर्ण केलं.
का नाही? कशाची ताकद आहे महाराज? दास्यत्वाची ताकद आहे. संतांचं दास्यत्व स्वीकारल्यानंतर महाराज तिथे माणसाला संत हे फार मोठे त्या ठिकाणी करून ठेवतात, उच्च पदावर त्या ठिकाणी नेऊन बसवतात. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबा सांगतात, देवा मला त्या ठिकाणी दास कर. आणि असं जर करत असतील ना तर याच्याकरता मी किती दुःख भोगायला मग होता का विपरी, मग होता कल्पावरी, मग होता का विपरी, मग होता का विपरी, मग होता कल्पावरी, मग होता कल्पावरी, मग होता कल्पावरी, मग होता कल्पावरी. सुखे गर्भ, सुखे गर्भ वास हरी, मग होता कल्पावली, मग होता कल्पावली. हे सुखे गर्भ, सुखे गर्भ. हा? सोडायचे का सोडायचे? सोडायचे ठीक आहे ना. मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी. जगद्गुरु तुकोबा देवाला सांगता, देवा याच्याकरता मला या ठिकाणी कल्पवरी जन्मवासाचं दुःख भोगावं लागलं तरी चालेल, मी ते दुःख भोगायला तयार आहे. महाराज कल्प म्हणजे काय सोपं नाही. जन्माचं दुःख कल्पवरी. हा, कल्प कशाला म्हणायचं? कशाला म्हणतात कल्प? किती किती ह्याचा कल्प आहे महाराज? हा, कलियुग किती वर्षाचं आहे? बोला बोला बोला, पटकन बोला. कलियुग किती वर्षाचं? हा हा, नाही तुम्हाला माहिती हो महाराज, आपण घेतले यायला माहित पाहिजे ना, ऐका नाही किती? पटकन पटकन. बरं हा, जाऊ द्या. 4,32,000 पुढं द्वापार. द्वापार किती? हा, सुशील भैयाने तुला कशाला बोलले मला, आम्हाला विचारायला? 8,32,000. त्याच्यानंतर त्रेतायुग किती वर्षाचं? 12,96,000. आणि त्याच्यानंतर सत्ययुग किती वर्षाचं? किती वर्षाचं? 16,28,000. हे 4 युगाची बेरीज होती 43,20,000. किती? 4 युगाची बेरीज किती? 43,20,000 वर्षाची. म्हणजे 4 युग. कोणते कोणते? कोणते कोणते? सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. या 4 युगाची बेरीज जी होती 43,20,000. असे हे 4 युग ज्या वेळेस 1,000 वेळेस जातात, 1,000 वेळेस. किती? 1,000 वेळेस. मी नाही सांगत, माऊली सांगतात, जे चौकडिया सहस्त्र जाय ते ठावे ठाव विळोची होये, आणि तैसेची सहस्त्रेवरी पाहे रात्री जेत. माऊली सांगतात, अशा चौकड्या 1,000 वेळेस ज्या वेळेस जातात ते ठाये ठाव विळूची होय. म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 दिवस. किती? ब्रह्मदेवाचा 43,20,000 गुणिले 1,000. किती वर्ष? हा, किती वर्ष? 43,20,000 गुणिले 1,000. किती वर्ष? किती वर्ष? 4,32,00,00,000. पुन्हा पुढे काहीतरी लाखात हजारामध्ये आकडा येतो. 4,32,00,00,000. मग एवढे वर्षाचं 1 कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 दिवस. आणि तेवढेच पुन्हा, आणि तैसेची सहस्त्रेवरी पाहे रात्री जेत. माऊली सांगतात तेवढेच पुन्हा 1,000 वेळेस जायचे तेव्हा ब्रह्मदेवाची 1 रात्र, आणि तेवढाच 1 वेळेस 1 दिवस. ह्या ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र निघून जातात. 14. ह्या इंद्राला 14 बाऱ्या जन्मावं लागतं ह्याच्या ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये. म्हणून मग ही कल्पाची बेरीज आहे
म्हणजे 4,32,00,00,000 एवढ्या वर्षाचं कल्प आहे. मग असे दिसतं एक कल्प नाही म्हणले तो कोबर आहे काय कसे बोलले. मग होत कल्पवरी म्हणजे पुन्हा कितीतरी असे कल्प. हा मग इतके जरी कल्प आम्हाला या ठिकाणी जन्माचं दुःख भोगावं लागलं तरी चालेल. हा सुखे गर्भवास हरी. आता गर्भवासाचं दुःख या ठिकाणी सांगत असताना आता प्रमाण जर गर्भवासाचे म्हणायला गेलं तर इथं एकही त्याच्यातलं असं नाही की सांगणार नाही म्हणून. ठीक आहे, अनेक प्रमाण आहेत या ठिकाणी, अनेक प्रमाण गर्भवासाचे. किती किती प्रमाण आहेत महाराज. प्रथम केला गर्भवास काय ते सांगावे सायास. दुःख भोगले 9 मास आलो जन्मास येतवरी. 9 मास कष्टलासी 10व्याने प्रसूत झाली. येताची कर्म झाड तुझी मान अडकली. अकांत तु जननी दुःखे धाये मोकली. स्मरे त्या हरिहारा ध्याय कृष्ण मावली. काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा. विष्टाले पचोकडी नाकी तोंडी कुर्मिकडे. गर्भवासाचे दुःख झाले पुन्हा पुढे सांगावे. उकडोनी 9 मास वरी जन्म जन्मोनी मरती. मग एवढं या ठिकाणी गर्भवासाचं दुःख आहे. मग हे दुःख भोगत असताना किती त्रास. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणले सुखे गर्भवास हरी. मिळू दे पण फक्त एकच कर. हा आम्हाला फक्त मजदास करी त्यांचा संत दासाच्या दासाचा. मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी. नीच व्रती काम परिमुखी तुझे नाम. ते करत असताना आम्हाला नीच काम करण्याची वेळ आली तरी चालेल. हा फक्त संतांच्या घरी दास्यत्व दे. जनाबाईने नामदेवरायाचं दास्यत्व स्वीकारलं. जनाबाईने नामदेवरायाचं दास्यत्व स्वीकारलं. ज्यावेळेस जनाबाई पंढरपूरला गेली देव पाहिला घरी जाण्याकरता वापस जाण्याकरता तयार नाही. त्याच ठिकाणी राहिले. आई वडील वापस आले. दामाशेट्टीची आणि जनाईची भेट झाली. भेट झाल्यानंतर जनाईला ज्यावेळेस दामाशेट्टीने घरी आणलं आणि घरी आल्यानंतर महाराज ज्या वेळेस गोनाईने पाहिलं हे काय आणलं तुम्ही. आधीच घरी 14 माणसं त्यांचेच पोट उपाशी. 14 माणसं आहेत घरामध्ये आणि या 14 माणसाला खायला नाही आणि पुन्हा त्याच्यामध्ये हिला कशाला आणायचं 15 हा का नाही. मग एवढी तुम्ही जनाईला घरी घेऊन आला. पण जनाई दामाशेट्टीने सांगितलं अगं असू दे राहील आपल्या घरी. चुकलेलं लेकरू आहे. पांडुरंगाच्या दरबारामध्ये थांबलेली होती. राहील आपल्या घरी धुणं भांडे करील. तुला या ठिकाणी कामा करता मदत करील. महाराज जनाबाईने नामदेवरायाच्या घरचं दास्यत्व स्वीकारलं. दास्यत्व स्वीकारलं. काय काम केलं महाराज. दळू लागली. तिथे झाड लोट केली. सगळ्या गोष्टी नामदेवरायाच्या घरी केल्या महाराज. पण जनाबाईचे उद्गारे. जनाबाई म्हणती मला या ठिकाणी विठोबाची जर भेट झाली असेल तर ती कोणामुळे झाली. या ठिकाणी नामदेवरायामुळे झाली. जने मने जोड झाली विठोबाची दासी नामयाची म्हणून या नामदेवरायाचं दास्यत्व मी स्वीकारलं. म्हणून मला या ठिकाणी किती त्यांच्या घरी मला नीच काम करण्याची वेळ आली तरी चालली. पण या ठिकाणी नामदेवरायाच्या घरी मला नामस्मरण ऐकायला मिळालं. तिथे माझ्या मुखाने नामस्मरण घडलं आणि म्हणून मला त्या दुर्लभ असणाऱ्या विठोबाची पाय मला या ठिकाणी मला प्राप्त झाली. ऐक नीच व्रती काम परिमुखे तुझे नाम. मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी. आणि देवा याच्याच करता आमचे संकल्प आहे. या ठिकाणी तू सिद्धत्वाला न्यावे अभंगाच्या शेवट. तुका मने सेवे तुका मने सेवे तुका मने सेवे तुका मने सेवे तुका कल्पवरी
हरि सुखे गर्भवास गर्भवास सुखे गर्भवास हरि सुखे
कामने शिवे माझे संकल्प वेचावे. जगद्गुरु तुकोबराय देवाकडे याचना दिवा याच्याच करता आमचे संकल्प आहे. फक्त शिवा आमच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी आणि शिवेशिवाय माणसाला जीवनामध्ये महाराज, कारण परमार्थाचा जर मुख्य द्वार जर काय असेल तर जे ज्ञानाचा कुरुटा हेत शिवा दारबंटा तो स्वाधीन करी सुवटा ओळगोणी तनुमनो जीवे चरणाशी लागावे आणि अगरवता करावे दास्य सकळ. जगत माऊली सुद्धा सांगता की संतांच्या चरणाचं दास्यत्व या ठिकाणी करावं, पण कसं? अगर्वता करावे दास्य सकळन. हे जर आपण जर त्या ठिकाणी स्वीकारलं तर मग ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अति अनावे. ते ज्ञान त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून सेवाच परमार्थामध्ये मुख्य आहे, दास्यत्वच परमार्थामध्ये मुख्य आहे. महाराज कोणाला आलं की वाटायला मोठं व्हावा, कोणाला आलं की वाटायला मोठं व्हावा. मोठं लवकर होता येत नसतं. मोठं होण्याकरता सेवा केल्याशिवाय महाराज प्रत्येकाची सेवा आहे. परमार्थ करत असताना जेवढी सेवेनी गोडवा येतो ना तेवढा असा कशाने गोडवा येत नाही महाराज. तुम्ही असं कितीही या ठिकाणी परमार्थामध्ये गोडवा आणण्याचा प्रयत्न करा, पण जेवढी सेवेनं गोडवा येतो तेवढा गोडवा कशानेच येत नाही महाराज. सेवा केल्याशिवाय वाणीला गोडवा येत नाही, सेवा केल्याशिवाय वाजवण्याला गोडवा येत नाही, आणि सेवा केल्याशिवाय गाण्यातल्या आवाजाला सुद्धा गोडवा येत नाही. गाण्यातल्या आवाजाला गोडवा येण्याकरता काकड्याची सेवा लागते, हरिपाट्याची सेवा लागते. महाराज काकडा ज्यानं केला का मग बघावं त्याचा आवाज कसा चालवतो. काकडा करावा माणसं नाही. आणि परमार्थामध्ये आल्यानंतर तर सुरुवातीला काकडाच केला पाहिजे. नाही काकड्याला किंमत आहे महाराज. कीर्तनातल्या चालीपेक्षा, कीर्तनातल्या प्रमाणापेक्षा काकड्याला फार महत्व आहे. आणि आता नाही तर नाही, पण किमान महिनाभर तरी काकडा केला पाहिजे जो आपल्याला सांगितला. आता चातुर्मास तर कोणी करू शकत नाही, कारण आता आम्ही करू शकत नाही चातुर्मास, पण किमान याच्यातला जो शेवटचा महिना आहे ना तेवढा एक महिना तरी माणसाने परमार्थामध्ये ज्याला परमार्थाची वाटचाल करायची, वारकरी संप्रदायाचं ज्याला दास्यत्व स्वीकारायचं, वारकरी संप्रदायाचं ज्याला पाईक म्हणून घ्यायचं, ज्याला वारकरी म्हणून घ्यायचं, त्याने जीवनामध्ये काकडा अवश्य केला पाहिजे. आणि दिवसातून 2 वेळा हरिपाठ मांडला पाहिजे, तरच दास्यत्व स्वीकारायचं, तरच संप्रदायाचा पाईक म्हणून घ्यायचं. नाहीतर महाराज आपण पाईक होण्याच्या लायकीचे नाही, पाईक होण्याच्या लायकीचे नाही. 2 वेळा हरिपाठ, ज्ञानेश्वरीच्या किमान 5 तरी ओव्या आणि गात्याची 5 तरी अभंग रोज सकाळी नेमाने वाचावे. ज्ञानेश्वरी तर जीवनामध्ये अवश्य वाचावी. ज्याच्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरी नाही महाराज, ज्ञानेश्वरीचं दास्यत्व आपण स्वीकारावं. जगद्गुरु तुकोबरायाच्या गात्याचं दास्यत्व आपण स्वीकारावं आणि आपल्या जीवनाचं आपण कल्याण करून घ्यावं. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, मज दास करी त्यांचा संत दासाच्या दासाचा, मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी. नीच व्रती काम परी मुखे तुझे नाम, मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी. तुका म्हणे सेवी माझे संकल्प वेचावे, मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी. अभंगाचा भाव आपल्या पुढे ठेवला. कीर्तनाची वेळ, वेळेच्या पुढे या ठिकाणी कीर्तन केलं. पण आज शेवटचा दिवस आहे आणि शेवटचा दिवस आहे म्हणून कीर्तन लांबवलं जात नाही असं काही नाही. पण काय होते तर गायक वादक मंडळी भरपूर आहे नाही. आता प्रत्येकाला प्रमाण म्हणायचं म्हणल्यानंतर जर प्रमाणामध्ये जर 10-10 मिनटं जर गेली, 5-5 मिनटं जर प्रमाणामध्ये गेले
तर कीर्तनकारला बोलला किती वेळ राहिला नाही, बरोबर आहे की नाही? कीर्तनकारला बोलला वेळ किती राहिला? खरं पाहता माझ्या हिशाला मी इथं लय झालं तर फक्त 20 मिनिट बोललो, फक्त 20 ते 25 मिनिट किंवा जास्तीत जास्त अर्धा तास बोललो महाराज. हा, बाकी आता सगळेच आता गुणवान मंडळी आहे, सगळे वादक आहेत, त्याच्यामुळे या वेळ पटकन या ठिकाणी निघून जातो. आणि म्हणून या ठिकाणी आज या अभंगाचा भाव आपल्यापुढे ठेवला. या अभंगाचा अर्थ असाच असेल असा काही माझा आग्रह नाही. अल्पशा बुद्धीने या ठिकाणी अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. जे या ठिकाणी माझ्या मुखावाटे निघालं, सद्गुरूची कृपा, माऊली ज्ञानोबरायाची कृपा, जगद्गुरु तुकोबरायाची कृपा, उपस्थित सर्व वारकऱ्यांच्या चरणी झालेली सेवा या ठिकाणी समर्पित करून, माऊली ज्ञानोबराय तुकोबरायाच्या चरणी झालेली सेवा समर्पित करून, गुरुवेरे ब्रह्मनिष्ठ जयराम बाबा भोसले बाबांच्या चरणी सेवा समर्पित करून, गुरुवेरे ब्रह्मनिष्ठ विष्णुदास नामदेवजी महाराज ढवळे बाबांच्या चरणी सेवा समर्पित करून या ठिकाणी वाणीला पूर्णविराम किंबहुना केले. धर्मकीर्तन सिद्ध गेले तेथे माझे उरले पायिक पणना तरी बालक बोबडा बोली का बापुडा विचुका पावली ते चोज करुणी माऊली रिजे जेवी तुम्ही संत माझी आकडा कराल दिटीचा बहुडा तुम्हा मानेन एवढा होईन मी ज्ञानेश्वर माऊली. जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल.